गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय धायगुडा पिंपळा येथे सहशिक्षक आहे. तर टुडे वी स्टडी द सर्कल चॅप्टर नंबर 3 प्रॅक्टिस सेट 3.3. हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर प्रॅक्टिस सेट 3.3 च्या अगोदर काही थोडेसे बेसिक कन्सेप्ट आहेत. ते बेसिक कन्सेप्ट आपण पाहूया. त्यातला पहिला आहे आर्क ऑफ ए सर्कल. आर्क ऑफ ए सर्कल. इथे एक सर्कल आहे, सर्कल विथ सेंटर ओ. आता याची एक स्कॅन्ट काढतो मी. ही स्कॅन्ट line L intersect a circle with center O at point A and at point B. तर आर्क म्हणजे ह्या सर्कलला आता ह्या जी स्कॅन्ट काढली ह्या स्कॅन्टमुळं ह्या सर्कलच्या दोन पार्ट झालेले आहेत. की दोन पार्ट. हा एक पार्ट झाला, हा इथून हा पूर्ण एवढा भाग झाला. हा तो सेंटरकडचा भाग आहे आणि सेंटरच्या ह्या स्कॅन्टच्या दुसऱ्या बाजूचा जो आहे तो हा एक भाग झाला. तर याला मी इथं एक्स नाव घेतो आणि याला इथं एन वाय एक पॉईंट घेतो या ठिकाणी. तर हा वरचा भाग म्हणजे हा मेजर आर्क आहे आणि हा खालचा भाग, हा जो भाग आहे तो मायनर आर्क आहे. म्हणजे स्कॅनच्या सेंटरकडची जी बाजू आहे ती मेजर आर्क असती आणि सेंटर नाही त्या बाजूची ती साईड म्हणजे मायनर आर्क होते. हे आहे मेजर आर्क. तर ह्याचं मेजर आर्क आणि ही मायनर आर्क. आता ह्या मेजर आर्कला आपल्याला नाव कसं लिहिता येईल? ह्या मेजर आर्कचं नाव काय होईल? AXB. ही इथून पॉईंट ए पासून घ्यायची, इथला कुठलाही एक पॉईंट घ्या आणि B. AXB हा मेजर आर्क झाला. मायनर आर्क ह्या ए पासून इथला एक पॉईंट घ्या, AYB. ही आता मेजर आर्कलाच आपल्याला AXB च्या ऐवजी असं पण वाचता येईल, BXA. इकडून BXA दोन्ही एकच आर्कचे नाव आहेत. ह्याला पण AYB च्या ऐवजी आपण BYA असं सुद्धा वाचू शकतो. हा मेजर आर्क आणि हा मायनर आर्क. नाउ द सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल मीन्स अ अँगल whose vertex is the center of the circle, then it's called the central angle. Means like this, a angle whose vertex is the center of the angle. आता अँगल, आता हे अँगल AOB, या अँगलचा व्हर्टेक्स जो आहे तोच सेंटर आहे सर्कलचा, म्हणून हा अँगल सेंट्रल अँगल आहे. दिस इज अ सेंट्रल अँगल. अँगल AOB इज अ सेंट्रल अँगल. Because a vertex of angle AOB is the center, O is the center. Now the measure of an arc. या आर्कचं मेजरमेंट. आता फर्स्ट measure of the minor arc. This is the minor arc AXB. This is the minor arc. Then measure of this minor arc is equal to the measure of corresponding central angle. ह्या सेंट्रल अँगलचा ह्याचा या मायनर आर्कचा करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल हा आहे. मीन्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल AOB सेंट्रल अँगल आणि करस्पॉन्डिंग आर्क AXB. या मायनर आर्कचं मेजरमेंट आणि सेंट्रल अँगलचं मेजरमेंट सेम असतं. द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. मेजर ऑफ minor arc is equal to the corresponding central angle if angle AOB is equal to theta.
if angle AOB is equal to theta, then measure of arc AXB is equal to theta. Measure of arc कसं लिहायचं? M in bracket arc AXB. Then measure of major arc is equal to, आता ही मायनर आर्कचं मेजरमेंट आलं थीटा. आता मेजर आर्क ही आहे याचं मेजरमेंट. आता मेजर ऑफ होल सर्कल इज इक्वल टू 360 डिग्री. पूर्ण सर्कलचं माप येतं 360 अंश. मग त्या या AXBचं मेजरमेंट थीटा झालं, या मायनर आर्कचं मेजरमेंट थीटा. देअरफॉर द मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस करस्पॉन्डिंग मायनस मायनर आर्क. Corresponding minor arc means measure arc is equal to 360 minus measure of corresponding minor arc. आता इथं मेजर आर्क कोणता आहे? AYB. मेजर ऑफ आर्क AYB is equal to 360 degree minus measure of arc AXB. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येईल. एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला या पद्धतीनं लिहावं लागेल. नाव दिस कॅन्ट इज पासिंग थ्रू द सेंटर O. दिस कॅन्ट लाईन L पासिंग थ्रू द सेंटर O and intersect to the circle at point A and at point B. हे X आणि इथं Y घेऊया. तर आता हे सेंटरमधून जर स्कॅन्ट पास होत असेल तर हा भाग हा AXB and AYB are the semicircles. हे दोन semicircle होतील. Means therefore this is the semicircular arc and this is also semicircular arc. Therefore the measure of semicircular arc is 180 degree. Means measure of arc AXB is equal to measure of arc AYB is equal to 180 degree. Then now for measure of complete circle, whole circle complete, this measure is 360 degree. Now the congruence of arc, कंसाची एकरूपता. तर आता मी इथं समजा हे सर्कल विथ सेंटर O, इथं मी 2-3 पॉइंट घेतो. आता A B C D E. तर आता congruence of arc means suppose measure of arc AB 70 degree, measure of arc BC also 70 degree. Then arc AB congruent arc BC. जर या दोन्ही आर्कचं मेजरमेंट सेम असेल, मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजर ऑफ arc BC is equal to 70 degree. Therefore arc AB congruent arc BC. हे या पद्धतीने आपल्याला दोन आर्क कॉन्ग्रंट आहेत का हे कधी होते? इफ मेजर ऑफ बोथ द आर्क्स आर इक्वल देन दिस टू आर्क्स आर कॉन्ग्रंट. आणि कॉन्ग्रंट आर्क हे या पद्धतीने लिहितात, आर्क AB कॉन्ग्रंट आर्क BC. नाउ प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स. आपल्याला सम ऑफ मेजर ऑफ टू आर्क्स मीन्स आता हे दोन आर्क आहेत, ह्या दोन आर्कचं आपल्याला ॲडिशन करायचंय. तर काय होईल? आता मेजर ऑफ आर्क AB प्लस मेजर ऑफ आर्क BC इज इक्वल टू, आता हा AB आर्क इथून एवढा आहे, पुढं BC हा आर्क एवढा आहे, तर या दोन्हीचं ॲडिशन काय होईल? आर्क ABC होईल इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क ABC. ह्या दोन्ही आर्कमध्ये ह्याचं सम कधी होईल? ह्या दोन्हीचा एक एक एंड पॉइंट कॉमन असायला पाहिजे तरच त्यांचं ॲडिशन होईल, अन्यथा त्यांचं ॲडिशन होणार नाही. आर्क AB प्लस आर्क BC
इज इक्वल टू आर्क ए बी सी होईल. आता या दोघांचं ॲडिशन होणार नाही. आर्क ए बी प्लस आर्क सी डी ह्याचं आपल्याला ॲडिशन करता येणार नाही. असं ह्या दोन आर्कचं ॲडिशन करत असताना त्यांचा एक एंड पॉईंट हा कॉमन असायला पाहिजे. आता या दोघांचं ॲडिशन होईल. आर्क बी सी प्लस आर्क सी डी इज इक्वल टू आर्क बी सी डी. आर्क मेजर ऑफ आर्क बी सी प्लस मेजर ऑफ आर्क सी डी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क बी सी डी. या पद्धतीने आपल्याला ह्या दोन आर्कचं ॲडिशन करता येतं. आता हे पूर्ण सर्कल आहे. ह्या पूर्ण सर्कलचं आपल्याला ॲडिशन कसं करता येईल पहा. मेजर ऑफ आर्क ए बी प्लस मेजर ऑफ आर्क बी सी प्लस मेजर ऑफ आर्क सी डी हा घेतला प्लस मेजर ऑफ आर्क डी ई प्लस मेजर ऑफ आर्क ए ई. म्हणजे हा ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस डी ई प्लस ए ई इज इक्वल टू होल कंप्लीट सर्कल. इज इक्वल टू कंप्लीट सर्कल इज इक्वल टू 360 डिग्री. पण प्रत्येक आर्कमध्ये त्यांचा एंड पॉईंट कॉमन असायला पाहिजे. ए बी प्लस बी सी प्लस सी डी इथूनच सुरुवात आहे प्लस डी प्लस ई डी इज इक्वल टू कंप्लीट सर्कल. नाउ द थेरम. द chords of corresponding congruent arcs of a circle are congruent. Arc APC and arc DQE हे आर्क कॉन्ग्रंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड्स सुद्धा कॉन्ग्रंट असायला पाहिजेत. म्हणजे ए सी कॉन्ग्रंट डी ई. तर थेरम आहे पहा. गिवन ए सर्कल विथ सेंटर बी ए सर्कल विथ सेंटर बी आर्क ए पी सी कॉन्ग्रंट आर्क डी क्यू ई. ही आर्क आणि ही आर्क कॉन्ग्रंट आहे. आर्क ए पी सी अँड आर्क डी क्यू ई आर कॉन्ग्रंट. टू प्रूव्ह कॉर्ड ए सी कॉन्ग्रंट कॉर्ड डी ई. ही ए सी ही कॉर्ड आणि ही कॉर्ड कॉन्ग्रंट असायला पाहिजेत. नाव प्रूफ. इन ट्रँगल ए बी सी हा एक ट्रँगल तयार झाला इथं. ट्रँगल ए बी सी अँड ट्रँगल बी डी ई. this triangle and this triangle. In triangle ABC and triangle DBC, side AB congruent DB. AB congruent DB. Reason लिहायचं आहे because these two are the radii of same circle. Radii of same circle. Radii of same circle. Then side BC. Side BC congruent side BE. Side BC congruent side BE. This is also radii of same circle. Now angle ABC congruent angle DBE. Angle ABC congruent angle DBE. Because ह्या अँगलचं मेजरमेंट हे आर्क एवढं असतं. ह्या अँगलचं मेजरमेंट हे आर्क एवढं असतं. मग हे आर्क कॉन्ग्रंट आहेत म्हणजे ह्यांच्या करस्पॉन्डिंग अँगल्स इज ऑल्सो कॉन्ग्रंट. करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल्स इज ऑल्सो कॉन्ग्रंट. देअरफॉर अँगल ABC congruent angle DBE. Angle ABC congruent angle DB, measure of congruent arcs. Now therefore triangle ABC congruent triangle DB. म्हणून ABC triangle आणि DB triangle congruent because side angle side test means SAS test. SAS test. Therefore chord AC congruent chord D. Therefore chord AC congruent chord D because corresponding sides of congruent triangle.
करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CSCT. म्हणजे एक लक्षात ठेवा, जर आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग कॉर्ड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. हे आपल्याला एक्झाम्पल सोडवताना सुद्धा उपयोगी. याच थेरमचा कॉन्व्हर्स, द करस्पॉन्डिंग आर्क्स कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर ते आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. इफ ए सर्कल विथ सेंटर B, chord AC congruent chord DE, chord AC congruent chord DE, therefore arc APC congruent arc DQE. हे त्याचा कॉन्व्हर्स आहे. या थेरमचा हा कॉन्व्हर्स. थेरम काय होता? आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्व्हर्स काय? कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग आर्क्स इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट. नाउ प्रॅक्टिस सेट 3.3. in the figure, points G, D, E, F are concyclic points of a circle with center C. Points D, G, F, E are the concyclic points of circle with center C. Measure angle ECF. Angle ECF is equal to 70 degree. Measure of arc DGF is equal to 200 degree. DGF या आर्कचं मेजरमेंट आहे 200 डिग्री. देन फाइंड द मेजर ऑफ आर्क DE अँड मेजर ऑफ आर्क DEF. हा DE आर्क आणि आर्क DEF आपल्याला फाइंड आउट करायचे. तर पहा, ह्याचं थोडक्यात एक्सप्लेनेशन. आपल्याला काय दिलेलं आहे? अँगल ECF दिलेला आहे. हा अँगल ECF इज इक्वल टू 70 डिग्री, देअरफॉर आर्क EF इज इक्वल टू ऑल्सो 70 डिग्री. म्हणजे हा 70 डिग्री झाला. आपल्याला ही आर्क दिली DGF 200 डिग्री, म्हणजे हे 200 प्लस 70 किती झाले? 270 डिग्री. आपल्याला आर्क DE काढायला सांगितलं ह्याच्यामध्ये. फर्स्ट क्वेश्चन, आर्क DE इज इक्वल टू 360 मायनस 270. 360 मायनस 270 90 डिग्री, म्हणजे आर्क DE येईल 90 डिग्री. मग नंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन म्हटलं मेजर ऑफ आर्क DEF एवढा काढायचा आहे. मग हा 90, हा 70, 90 प्लस 70 160, म्हणजे DEFचं मेजर येईल 160. आता हे आपण लिहून काढायचं आहे व्यवस्थित. मेजर ऑफ आर्क EF is equal to angle ECF, because definition of measure of minor arc. Definition of measure of minor arc. Measure of minor arc is equal to the corresponding central angle. Measure of corresponding central angle. But angle ECF is equal to 70 degree given. Therefore, measure of arc EF is equal to also 70 degree. आता आपल्याला हे दिलंय, मेजर ऑफ आर्क DGF is equal to 200 degree given. हे नंबर 1, हे नंबर 2. होल सर्कलचं घेऊ आपण. मेजर ऑफ आर्क DE, मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क DGF प्लस मेजर ऑफ आर्क
EF is equal to 360 degree. Region measure of complete circle is 360 degree. मग आता मेजर ऑफ आर्क DE प्लस 200 डिग्री प्लस 70 डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. मेजर ऑफ आर्क DE प्लस 270 डिग्री हे ॲडिशन करा is equal to 360 degree. Then measure of arc DE is equal to 360 minus 270. Measure of arc DE is equal to 90 degree, and this is our first answer. Now find measure of arc DEF. Measure of arc DEF is equal to measure of arc DE plus measure of arc EF. Property of sum of arcs. Property of sum of arcs. आता ह्याचे मेजरमेंट ठेवा. मेजर ऑफ आर्क DEF इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क 90 प्लस मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल टू 90 प्लस 70 160. Therefore measure of arc DEF is equal to 160 degree. This is our second answer. Therefore, finally write the answers. Measure of arc DE is equal to 90 degree and measure of arc DEF is equal to 160 degree. Now the second problem. In figure, triangle QRS is an equilateral triangle. हा triangle QRS हा equilateral triangle आहे. Prove that arc RS congruent arc QS congruent arc QR. हे तिन्ही arc RS, QS and QR हे आपल्याला congruent प्रूव्ह करायचे आहेत. नंबर 2, measure of arcs QRS is equal to 240 degree. मेजर ऑफ आर्क QRS ह्या आर्कचं मेजर 240 डिग्री आपल्याला प्रूव्ह करायचं. तर ह्याचा अगोदर एक्सप्लेनेशन बघा. ट्रायंगल QRS इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर सेगमेंट QR कॉन्ग्रंट सेगमेंट RS कॉन्ग्रंट सेगमेंट QS. मीन्स ह्या कॉर्ड पण होतील. कॉर्ड QR कॉन्ग्रंट कॉर्ड RS कॉन्ग्रंट कॉर्ड QS आर कॉन्ग्रंट बिकॉज साइड्स ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. मग आता हे कॉर्ड जर कॉन्ग्रंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट. देअरफॉर आर्क QR कॉन्ग्रंट आर्क RS कॉन्ग्रंट आर्क QS हे तिन्ही आर्क कॉन्ग्रंट झाले आणि हेच आपलं फर्स्ट आन्सर आहे. नाव द सेकंड आन्सर. आता सेकंड आन्सरला आपण काय करूया, हे आर्क QR QS अँड RS ह्या तिन्हीचं मेजर आपण x कन्सिडर करूया. मग QR प्लस QS प्लस RS इज इक्वल टू 360 डिग्री बिकॉज कंप्लीट सर्कल मीन्स x प्लस x इज इक्वल टू 360 डिग्री मीन्स 3x इज इक्वल टू 360 मीन्स x इज इक्वल टू 360 upon 3
x इज इक्वल टू 120 म्हणजे एक आर्क झाला 120चा. मग आपल्याला जर सेकंड आहे QRS मीन्स 120 प्लस 120 इज इक्वल टू 240. दॅट्स ऑल. आता हेच लिहून काढूया आपण. नाव द आन्सर. ट्रँगल QRS is an equilateral triangle. Is an equilateral triangle. Equilateral triangle. Reason given. Therefore, segment QR congruent segment RS congruent segment QS because sides of equilateral triangle. Sides of equilateral triangle. Therefore arc QR congruent arc RS congruent arc QS हे कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत म्हणजे त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क इज ऑल्सो कॉन्ग्रंट. द रिजन arcs corresponding to congruent arc, congruent chord. Therefore arcs corresponding to congruent chords. आणि हेच आपलं फर्स्ट प्रूफ आहे. आता सेकंड प्रूफ काढण्यासाठी लेट मेजर ऑफ आर्क QR इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क RS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क QS इज इक्वल टू x डिग्री. ह्या सर्वांचं मेजर आपण x डिग्री कन्सिडर केलं. Therefore, measure of arc QR plus measure of arc RS plus measure of arc QS is equal to 360 degree. Reason measure of complete circle. मेजर ऑफ कंप्लीट सर्कल. आता व्हॅल्यूज ठेवायचे. हे x प्लस x इज इक्वल टू 360 डिग्री. x प्लस x 3x इज इक्वल टू 360 डिग्री. x इज इक्वल टू 360 अपॉन 3. therefore x इज इक्वल टू 120 डिग्री. x इज इक्वल टू 120 डिग्री. Therefore measure of arc QR is equal to measure of arc RS is equal to measure of arc QS is equal to 120 degree. Now आता measure of arc QRS is equal to measure of arc QR plus measure of arc RS because property of sum of arcs is equal to 120 degree plus 120 degree.
therefore measure of arc QRS is equal to 240 degree. म्हणजे ह्या QRSचं आर्कचं मेजरमेंट आलं 240 आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हे एक आणि हे दोन. Now the third problem. In figure, chord AB congruent chord CD, then prove that arc AC congruent arc BD. या फिगरमध्ये आपल्याला कॉर्ड AB कॉन्ग्रंट कॉर्ड CD दिलेला आहे. ह्या दोन कॉर्ड कॉन्ग्रंट दिलेले आहेत. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आर्क AC कॉन्ग्रंट आर्क BD. तर काय होईल बघा कसं प्रूव्ह करायचं. एक्सप्लेनेशन बघा. कॉर्ड AB कॉन्ग्रंट कॉर्ड CD, therefore arc ACB congruent arc DBC. मग arc ACB is equal to AC plus BC and arc DBC is equal to DB plus BC. मग दोन्हीमध्ये BC कॉमन आहे. BC BC कॅन्सल होणार. आर्क BC कॅन्सल आर्क BC म्हणजे शिल्लक काय राहणार आर्क AC इक्वल टू आर्क BD. लिहून काढूया आपण. Chord AB congruent chord CD given, therefore arc ACB congruent arc CBD, because arcs corresponding to congruent chords. Arcs corresponding to congruent chords. Arcs corresponding to congruent chords. Therefore, measure of arc ACB equal to measure of arc CBD. This is equation number 1. But measure of arc ACB equal to measure of arc ACB equal to measure of arc AC plus measure of arc BC. Measure of arc AC plus measure of arc BC. Equation number 2. And measure of arc CBD is equal to measure of arc BC plus measure of arc BD. Equation number 3. Number 2, number 3. आता from 1 to 3. From 1, 2 and 3. ACB equal to CBD आहे. Means measure of arc AC plus BC is equal to measure of arc BC plus BD. Measure of arc AC plus measure of arc BC equal to measure of arc BC plus measure of arc BD. आता ह्या लाईनमध्ये 1 2 3 वरून आपण हे घेतलं. आता ह्याच्यामध्ये आर्क BC कॉन्ग्रंट आहे. कॅन्सल होईल. राहील काय शिल्लक मेजर ऑफ आर्क AC इक्वल टू मेजर ऑफ आर्क BD. Therefore arc AC congruent arc BD, and this is our proof.